मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला अचानकच धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कमळी ही स्वतःच्या गावावरून ती मुंबईला आलेली तर असते, पण कमळी इनामदार कंपनीत एका मोठ्या बिझनेस प्रोजेक्टच्या निर्णायक मीटिंगसाठी पण आलेली असते. आणि संपूर्ण वातावरण आपल्याला तणावपूर्ण असतानाच, कारण हा प्रोजेक्ट कंपनीच्या भविष्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. ऋषी आणि नयनतारा आधीच मीटिंगमध्ये उपस्थित असताना सगळं नीट चाललेलं असताना असं वाटत असतं की अचानकच कमळी एका स्त्रीला घेऊन ऑफिसमध्ये प्रवेश करते आणि ती स्त्री म्हणजे राधिकाच असते, जी रोहितची खरी पत्नी. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती शॉक स्पष्ट होतो आणि नयनतारा कमळीला विचारत असते का हिला का बरं इथे घेऊन आलेली आहे, हिला इथे का आणलेलं आहे. तेव्हा कमळी शांत पण ठाम आवाजामध्ये सांगते का ही रोहितची खरी पत्नी आहे आणि आज ती सत्य उघड करण्यासाठी इथे आलेली आहे. हे ऐकताच संपूर्ण ऑफिसमध्ये एकदमच शांतता पसरते आणि सगळ्यांचे लक्ष रोहितकडे जातं आणि रोहितचा चेहरा पूर्णपणे बदललेला असतो. त्याचा आत्मविश्वास जो आतापर्यंत तो दाखवत होता तो एकाच क्षणामध्ये ढासळून जातो आणि ऋषीला लगेचच काहीतरी चुकीचं असल्याचा अंदाज येऊन जातो आणि तो रोहितकडे रागाने पाहू लागतो. नयनताराच्या चेहऱ्यावरती विश्वासघाताचा धक्का आपल्याला स्पष्टच दिसत असतो आणि कारण तिच्याच कंपनीत इतकं मोठं षडयंत्र चालू होतं आणि तिला काडी मात्राचीही शंका नव्हती. राधिका पुढे येते आणि थरथरल्या आवाजात सगळं सत्य सांगायला सुरुवात करते. ती सांगते की रोहितने तिच्याशी लग्न करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. तो फक्त वैयक्तिक आयुष्यातच फसवणूक करत नाही तर कंपनीच्या बिझनेसमध्येही मोठा घोटाळा करत आहे. त्याने कागदपत्रांमध्ये फेरफार करून चुकीचे व्यवहार करून आणि गुप्तपणे फंड्स वळवून कंपनीला मोठं नुकसान करण्याचा प्लॅन केलेला आहे. हे ऐकताच नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकते. ती रोहितकडे पाहते आणि विचारते की हे खरं आहे का रोहित. पण रोहित काहीच बोलू शकत नाही. त्याचा गोंधळ, भीती आणि राग सगळं एकत्र दिसतं आणि म्हणून नयनताराला विश्वास बसतो का हे खरंच असेल. ऋषीचा संताप वाढतो आणि तो रोहितच्या जवळ जातो. त्याच वेळी राधिका तिच्या फोनमधील काही पुरावे सुद्धा दाखवते. चॅट्स, ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड्स आणि काही कॉल रेकॉर्ड्स, ज्यातून स्पष्ट होतं की रोहितने खरोखरच कंपनीला फसवलेलं आहे आणि सोबतच राधिकाला पण. हे पाहताच सगळेजण पूर्णपणे हादरून जातात आणि कमळी ठामपणे म्हणत असते की सत्य लपवता येणार नाही आणि आता रोहितचा पर्दाफाश होणारच आहे. रागाच्या भरामध्ये आणि भावनिक तणावात राधिका एकदमच पुढे जाते आणि सगळ्यांसमोर रोहितच्या कानाखाली जोरात लगावते. ऑफिसमध्ये एकदम शांतता पसरते. हा क्षण इतका तीव्र असतो की सगळेच जण स्तब्ध होतात. रोहितला पहिल्यांदाच सार्वजनिक अपमान आणि त्याच्या कृत्यांचा परिणाम जाणवतो. ऋषीचा संताप आता अनावर होतो. तो रोहितची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारतो की त्याने स्वतःच्या भावासारख्या व्यक्तीला आणि कंपनीला एवढा मोठा धोका का दिला. कमळी देखील पुढे येते आणि स्पष्ट सांगते की हा विश्वासघात माफ करण्यासारखा नाही. ती ऋषीला पूर्ण समर्थन देते. नयनतारा पूर्णपणे कोसळते आणि तिला समजत नाही की ज्या मुलावरती तिने एवढा विश्वास ठेवलेला होता तो इतका मोठा फसवणूक करणारा निघेल. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती शांतपणे खाली बसते. कंपनीतील कर्मचारीही धक्कामध्ये बसून एकमेकांकडे पाहू लागतात. रोहित अजूनही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतच असतो आणि तो म्हणतो की हे सगळं त्याच्या विरुद्ध कट्ट आहे, पण पुरावे इतके मजबूत असतात की त्याचं काहीही चालत नाही. राधिका ठामपणे सांगते की आता त्याचा खेळ संपलेला आहे आणि न्याय मिळायलाच हवा. शेवटी ऋषी पोलिसांना कॉल करतो. पोलीस ऑफिसमध्ये येतात आणि रोहितला फसवणूक, बिझनेस फ्रॉड आणि विश्वासघाताच्या आरोपाखाली अटक होते आणि तो पोलिसांच्या ताब्यामध्ये जात असताना तो ऋषी आणि कमळीकडे रागाने आणि सुडाच्या नजरेने पाहत असतो आणि सोबतच राधिकाला सुद्धा. नयनतारा पूर्णपणे भावनिकरित्या तुटलेली असते आणि तीही पहिल्यांदाच. तिच्या डोळ्यांमध्ये तिचं कुटुंब आणि कंपनी दोन्हीही ढासळताना दिसत असतं. कमळी तिच्या जवळ जाऊन शांतपणे सांगत असते की सत्य समोर आलेलं आहे आणि आता पुढे न्यायाचाच मार्ग आहे. राधिका ऑफिसमधून बाहेर पडते आणि तिच्या चेहऱ्यावरती वेदना आणि समाधान दोन्हीही दिसत असतं. वेदना तिच्या भूतकाळाची आणि समाधान न्याय मिळाल्याचं. ऋषी कमळीला पाहतच असतो आणि म्हणतो की हा फक्त पहिला टप्पा आहे. खरी लढाई अजूनच बाकी आहे आणि शेवटच्या क्षणी दूर काचेच्या दारामागे कामिनी हे सगळं पाहतच असते. तिच्या चेहऱ्यावरती एक धोकादायक आणि चलाख हसू आपल्याला उमटलेलं दिसतं. ती मनामध्ये ठरवते की रोहितचा पत्ता कट झाला, पण आता तिच्या पुढचा टार्गेट ऋषी आणि कमळी आहेत. तिचा नवीन आणि अधिक भयानक प्लॅन आता सुरू होणार असतो आणि हा प्लॅन आपल्याला पुढच्या भागमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.